नमस्कार. दर्शना किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण ओल्या नारळाच्या करंज्या बनवणार आहोत. एकदम खुसखुशीत, रसरशीत आणि तोंडात टाकताच विरघळणारी अशी ओल्या नारळाची करंजी एकदम सोप्या पद्धतीने कशी बनवायची हे आज आपण बघणार आहोत. त्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स मी या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चला तर मग आता वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपल्याला इथे करंजीसाठी पीठ मळून घ्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला इथे 1 वाटीचं प्रमाण घ्यायचं आहे. तुमच्या घरामध्ये कोणतीही वाटी असो त्या वाटीच्या साहाय्याने तुम्ही हे प्रमाण मोजून घेऊ शकता. याच वाटीच्या साहाय्याने आपल्याला इथे 1 वाटी भरून इतका मैदा घ्यायचा आहे. मैद्याच्या निम्म्या प्रमाणात म्हणजेच अर्धी वाटी इतका आपल्याला इथे बारीक रवा घालून घ्यायचा आहे. आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. हे जे कोरडे जिन्नस आपण घेतलेले आहेत त्यामध्ये हे मीठ आपल्याला एका चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं. त्यामुळे हे मीठ आपल्या सर्व जिन्नसामध्ये छान असं मिक्स होतं. मीठ तेलामध्ये मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला गरम असं कडकडीत तेलाचं मोहन यामध्ये घालून घ्यायचं. तेलाचं मोहन टाकलेलं हे मिश्रण खूप गरम आहे, त्यामुळे आपल्याला चमच्याच्या साहाय्याने हे पीठ छान असं मिक्स करायचं. म्हणजे हे मोहन सगळ्या पिठाला अगदी समप्रमाणात लागलं जातं. मिश्रण थोडंसं कोमट झाल्यानंतर यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला हे पीठ छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि आपण जे चपातीला कणिक मळतो त्याप्रमाणे या पिठाचा आपल्याला गोळा बांधून घ्यायचा आहे. यामध्ये जे आपण कडक तेलाचे मोहन घालतो त्यामुळे आपली करंजी एकदम खुसखुशीत अशी तयार होणार आहे. गरज वाटत असेल तर यामध्ये शक्य तितकं पाणी घालून आपल्याला या पिठाचा गोळा बनवून घ्यायचा आहे. तर इथे आपला पिठाचा गोळा मळून तयार झालेला आहे. त्याला तेल लावायची अजिबात गरज नाही, कारण आपण तेलाचं मोहन यामध्ये घातलेलं आहे, त्यामुळे तेल नाही लावलं तरी चालेल. आता यातील रवा छान मुरण्यासाठी आपल्याला हे मिश्रण अर्ध्या तासासाठी झाकून ठेवून द्यायचं आहे. आता आपण करंजीच्या आतील सारण बनवून घेऊया. त्यासाठी गॅसवर मी कढई गरम करत ठेवलेली आहे. त्यामध्ये 2 चमचे इतकी खसखस घालून 2 मिनिटं परतवून घ्यायची. बारीक असल्यामुळे खसखस पटकन भाजली जाते. आता 1 चमचा साजूक तुपामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स घालून 2 ते 3 मिनिटांसाठी परतवून घ्यायचे. त्याच कढईमध्ये आता मी 2 वाटी किसलेलं ओलं खोबरं घालून घेतलं आहे. ते सुद्धा परतवून घ्यायचं. परतवून घेतल्यामुळे काय होतं, त्याचा जो ओलसरपणा असतो तो कमी होतो आणि करंज्या जास्त दिवस टिकायला मदत होते. आता आपलं गूळ आणि खोबरं छान असं मिक्स झालेलं आहे. त्यामध्येच आपल्याला भाजून घेतलेली खसखस, ड्रायफ्रूट्स सोबतच वेलची आणि जायफळ पावडर टाकून 2 मिनिटांसाठी परतवून घ्यायचं. तर आपल्या इथे करंजीच्या आतील सारण बनून तयार झालेलं आहे. तर आपला इथे अर्धा तास झालेला आहे आणि पीठ छान असं भिजलेलं आहे. या पिठाला आपण पुन्हा एकदा मळून घेऊया आणि याचे गोळे करून घेऊया. चपातीला आपण गोळे करतो त्या प्रकारे आपल्याला याचे गोळे करून घ्यायचे आहेत. आता त्या एका गोळ्याचे आपल्याला छोटे छोटे असे तुकडे करून मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचे आहेत. मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे काय होतं, तर हे पीठ थोडंसं घट्टच असतं. मिक्सरमध्ये घालून फिरवल्यामुळे हे पीठ एकदम सैलसर असं तयार होतं आणि याचा मऊसूत असा गोळा तयार होतो. पुन्हा एकदा मळून याचा लांबसर असा गोळा तयार करून घ्यायचा आणि याचे अशा पद्धतीने काप करून घ्यायचे. त्यातील एक गोळा घ्यायचा आणि बाकीचं पीठ झाकून ठेवायचं. त्यामुळे आपलं बाकीचं पीठ कोरडं पडत नाही. तर आपण इथे याला पुरीप्रमाणे लाटून घेतलं आहे. तर याला एकदम जाडसुद्धा लाटायचं नाही आणि पातळसुद्धा लाटायचं नाही. आता यामध्ये मध्यभागी बसेल तितकंच सारण भरून घ्यायचं. साईडून पाण्याचा हात लावून घ्यायचा. व्यवस्थित दाबून घ्यायचं, जेणेकरून तळताना यातील सारण बाहेर येणार नाही. आता मी इथे फिरकीच्या साहाय्याने करंजीच्या साईडची कडा कापून घेतलेली आहे. तुम्ही इथे करंजीचा साचा वापरून सुद्धा करंजी बनवून घेऊ शकता. तर आता दुसऱ्या पद्धतीने करंजी कशी बनवायची हे आपण बघूया. इथे मी करंजीसाठी दुसरी एक पुरी लाटून घेतलेली आहे. त्यामध्ये सुद्धा आपल्याला मध्यभागी सारण भरून घ्यायचं. कडेला साधारण पाणी लावून घ्यायचं आणि या पद्धतीने बंद करून घ्यायचं. व्यवस्थित साईडून दाबून घ्यायचं.
फोर्क तर आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये असतोच. ज्यांच्याकडे साचा किंवा फिरकी नाही त्यांनी या पद्धतीने फोर्कचा वापर करून कडेला डिझाईन करून अशा पद्धतीने करंजी बनवून घेऊ शकता. तर इथे आपली मस्त अशी करंजी तयार झालेली आहे. तुम्हाला इथे दोन्ही पद्धतीने करंजी बनवून दाखवलेली आहे. तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने तुम्ही इथे करंजी करून घेऊ शकता. अशा प्रकारे काही करंज्या मी बनवून घेतलेल्या आहेत. आता गॅसवर कढई गरम करत ठेवलेली आहे. तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या 3 ते 4 अशा करंज्या सोडून घ्यायच्या. एकदम जास्तीसुद्धा टाकायच्या नाहीत, कारण करंज्या व्यवस्थित तळल्या जात नाहीत. तेल गरम करताना एकदम कडकडीतसुद्धा गरम करायचं नाही. मध्यम आचेवरच आपल्याला या करंज्या तळून घ्यायच्या आहेत. आणि थोडा वेळ याला अजिबात हात लावायचा नाही. थोड्याशा वर आल्या की आपल्याला या पलटी करून घ्यायच्या आहेत. दोन्ही साईडून आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत. तर आपण बघू शकता याला सुरेख असा तांबूस कलर आलेला आहे. अगदी मस्त अशा करंज्या तळल्या गेलेल्या आहेत. तर आता आपण याला काढून घेऊया. करंज्या काढताना यातील पूर्ण तेल निथळून घ्यायचं. अशा पद्धतीने उरलेल्या करंज्यासुद्धा मी तळून घेतलेल्या आहेत. मी घेतलेल्या साहित्यामध्ये 15 ते 20 करंज्या बनवून तयार झालेल्या आहेत. तर आपल्या करंज्या बनवून तयार आहेत. मस्त खुसखुशीत आणि तोंडात टाकताच विरघळणाऱ्या अशा आपल्या इथे करंज्या तयार झालेल्या आहेत. खूप छान अशा या करंज्या तयार होतात. तुम्हीसुद्धा नक्की करून पहा. आणि अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. समोरची बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.